नमस्कार मित्रांनो. दिवस पाचव्या दिवसाची संध्याकाळ झालेली आणि आम्ही मालवणवरून निघालेलो होतो पुढच्या प्रवासासाठी. मालवणवरून चिपी एअरपोर्ट क्रॉस केल्यानंतर चिपी एअरपोर्टचा सरळ रस्ता होता. त्यामुळे आमच्या बाईकचा वेग हा तासी 50 ते 60 किलोमीटर प्रति घंटा होता. पुढे जाऊन माझी बाईक ही रईसच्या उभ्या असलेल्या बाईकला जोरदार धडकली आणि रईस आणि गणेश ब्रदर हे रस्त्याच्या लगत पडले आणि माझी गाडी धडकून ती पूर्ण पुढे जाऊन एका खड्ड्यात पडली. सुदैवाने मागे बसलेला हनुमंत आणि गणेश ब्रदर यांना मारा लागला नाही, पण रईसला हा मुक्का मार लागला आणि ह्या अपघातात मलासुद्धा गुडघ्याला खूप लागलं. माझ्या गुडघ्यातून रक्तस्राव होत होता. म्हणूनच आम्ही परुळे गावात जाण्याचा विचार केला. एका इस्माने आम्हाला तिथे मदत केली आणि परुळे गावाच्या दवाखान्यात घेऊन गेला. परुळे गावात गेल्यानंतर मला डॉक्टरांकडे दाखवलं गेलं. डॉक्टरांकडे गेल्यावर माझ्या गुडघ्याची जखम बघितली असता गुडघ्याचा त्वचेचा पूर्ण भाग हा बाहेर आला होता. मला तिथे 12 टाके लागले आणि माझ्या उजव्या हाताचं करंगळी आणि त्या बाजूला असलेलं बोटसुद्धा फ्रॅक्चर झालं. अशा प्रकारे हा अपघातात आमचा 5वा दिवस संपला आणि आम्ही परुळे गावातच थांबण्याचा विचार केला. परुळे गावात थांबून दुसऱ्या दिवशी मुंबईचा प्रवास करावा असा आम्ही निर्णय घेतला आणि त्या रात्री आम्ही परुळे गावाला थांबलो. आता बघूया 6व्या दिवशी आम्ही एक्झॅक्ट केलं काय आणि पुढे आम्ही हा प्रवास सुरू ठेवला की संपवला हे बघूया आता. चला करा सर तुम्ही लावा. थोडा छोटासा मायनर ॲक्सिडेंट झाला. मायनर हां, म्हणजे मेजरच चूक माझी होती. मागून नाही धडक ना, असं लागली कोणाची चूक आणि नाही. ग्रासमध्ये पडलो, पण तो लाईट जरा पायाला लागला आणि अगदी थोडंसं हाताला लागलेलं. अदरवाईज आम्ही चौघं सेफ आहे. आता पुढे बघूया, तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं किंवा काय होईल आमचं. पट्टी अशी राहा ती 3 दिवस राहिली पाहिजे. तर मित्रांनो, काल रात्री आपण इथं मुक्काम केलेला आहे. बघा, सुंदर नारळाची बाग आहे, मस्त वाडी आहे. तर आपला रात्री थोडा येताना प्रॉब्लेम झाला, एक बाईक खराब झाली, त्याच्यामुळे बाईक आम्हाला इथेच ठेवावं लागतील आणि आपण ह्या ॲटोनी आता जाणार आहोत. तर पुढचे निवतीचा किल्ला आणि तेरेकोल किल्ला बघायला चला. पैसे काय घ्यायचे घेऊन टाका. पण मग गावात असं काय घडलंय का मुद्दाचं? हो, एक आला अनुभव, भरपूर लोकांना आला. काय अनुभव? आधीच गोष्ट सांगतो तुम्हाला. जवळजवळ हा दिसतो तो निवतीचा किल्ला आणि आता जो खाली दिसला तो भोगवे बीच आहे. हा भोगवे बीच तोच आहे जिथे सचिन तेंडुलकरचा 50वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बाईक थोड्या खराब झाल्यामुळं आपण ह्या रिक्षातून आलेलो आहोत. या ॲटोमधून आता आपल्याला उरलेले करायचे. आता आपण किल्ल्यावर जाऊ. निवतीचा किल्ला चला, इथून आहे ना. मित्रांनो, आता आपण निवती किल्ल्याकडे चाललोय. निवती किल्ला एक्सप्लोअर करू आणि मग पुढे वेंगुर्ला जाऊ. काय कर उतरताना लागणार. आपण एक सांगूया, गाडीवरून पडलो. आता अति झाले, पाय पण दुखायला लागले. हा एक बुरुज आहे मस्तपैकी, बऱ्यापैकी टिकलाय. एक बुरुज आहे आणि त्या कोण्याला एक बुरुज आहे आणि तिथून व्ह्यू खूप चांगला आहे. पूर्ण सागरपट्टी दिसते, खूप सुंदर. फक्त आता इथे गवत असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये. मित्रांनो, आता आपण निवतीच्या किल्ल्यावरती आहोत. हा इकडचा शेवटचा बुरुज आहे. आता आपला हा किल्ला पाहून झालेला आहे. सेंटरला तर सगळं रान माजलंय, तिथे काही स्ट्रक्चर नाही आहे, पण चार दिसायला 4 बुरुज आहेत आणि खाली एक बीच आहे. तर आपला हा निवतीचा किल्ला पूर्ण झाला आहे.
आता आपण निघूयात पुढे वेंगुर्ल्याला. चला. ये जरा. आता आपण वेंगुर्ल्यात आलो आणि वेंगुर्ल्यात आल्यानंतर ही आपल्याला आहे ती डचांची वखार आहे. इथे ॲक्च्युली एक पोर्ट असल्यासारखं होता, म्हणजे लोक मुक्काम करायचे आणि मग भारतामध्ये एंट्री करायचे. डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रान्स सगळे लोक इथे येऊन थांबायचे. तर आपण आतमध्ये जाऊन बघू. त्याचा एक रेस्ट हाऊस होता. डाचाची ही एकमेव वखार आहे. याच्यातून ते तिकडचे तिकडचे याच्यात पालन करायचे वगैरे याच्यात स्टोर करून हे ठेवायचे. पळायला नको म्हणून सपोर्ट दिले लोखंडाचे. हे चांगली गोष्टी आहे. हे बघा, ते पायरी आहे. मला बहुतेक 1-2 मंजिला असेल. वरती जायसाठी पायरी आहे. हे बघा. चला पुढे काय बघू. भारतात बनणारा माल, मसाले, सुती कपडे, सोन्या चांदीच्या वस्तू युरोपात विकून भरपूर नफा कमवतो. तर युरोपात तयार होणारा माल हे होतं. इथे बघा एक विहीर आहे त्यावेळीचं. वरच्या फ्लोअरला इकडे अजून 2 फ्लोअर आहेत. बघूयात वरती जाऊन. येऊ का मी? हा, ये. हा, काय करतो? नको. ये हळूहळू. नंतर तर नाही बांधले ना, सिमेंट नाही नाही, 2च आहेत वाटतं. वरती एक होता वाटतं. 3 होते, 3. जिरा दिसते का सिमेंट दिसते? हे प्रॉपर स्लॅब आहे. दगडाच असल्या हा. नाही पूर्वीच. पूर्वीच. पण 1800 मध्ये सिमेंटचा शोध आला असेल. हा, आला असेल तेवढे. 1800 आला असेल सिमेंटचा. एवढंच आहे. मागच्या ह्याच्यात ना. बाहेर गेले जायचं तर जागेवर गेलं त्याच्यानंतर माहित होतं त्यांनी बाग आहे जाऊ लागला. एक कसं बाहेर गेलं हात यायचं नाही असं आहे. बऱ्यापैकी गेला बस बरोबर बरोबर आहे. हा आहे वेंगुर्ल्याचा रेडी, आपला सेकंड लास्ट. तर मित्रांनो, आता आपण आलोय रेड्डी किल्ला. त्यालाच यशवंतगड सुद्धा बोलतात. हा वेंगुर्ल्याचा किल्ला आहे. याच्यानंतर आपल्याला जायचंय एअरपोर्टला. चला एक्सप्लोअर करूया रेड्डी किल्ला. हे जास्त जुने नाही आहेत. हा, हे पोर्तुगालच्या काळातलं आहे. इतर किल्ल्याप्रमाणे हाचा पण दरवाजा लपलेला आहे. नाही, हे MTDC. नाही नाही, MTDCचं. हा, हे अजेंडाच आहे ना ते. अतिशय सुंदर दिसतंय. हे बघा, मस्तच. हा रेडी किल्ला आहे. ॲक्च्युली ह्याचं नाव रेडी होतं, नंतर यशवंतगड केलंय. ठीक आहे, मस्त वाटतो. बोर्डाचे घेऊ का? हा, मॅपाचे घेऊ. गेलं. उल्लेख प्राचीन वाङ्मयात रेवती दिसतो. हे 62 आहे. आधीच बांधलं. चला जाऊ आतमध्ये. खंदक पण आहे, बुरुज आहे.
तो दरवाजा होता आणि इथं किल्ला आहे. हे देवड्या आहेत. अरे वा, अजून एक दरवाजा. हा, ह्या रूम्स असतील आधी. हा, तो टेहळणीसाठी. हा, आता आपण मुख्य किल्ल्यात प्रवेश करतोय. देवड्या. पर्यटक किल्ले. ब्लड निघतोय का? एक वाडा आहे, पडीक वाडा. कदाचित त्या काळचा राजवाडा असेल. मोठाच्या मोठा आहे. हा, बऱ्यापैकी स्ट्रक्चर आहे. शेवट चांगला होता असं वाटतं. उधर या, इथून चांगलं आहे. हा क्लीन आहे. हा, हे बघा. हा महाल सदर सदर दरबार. हो 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 दरबार हो 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 लवली इथे दरबार भरत असेल. लवली लवली. असं एक 360 हे बघा, ही सदर आहे. एक नंबर. हा, पूर्ण हॉल आहे ना, राजवाडाच आहे. हा, आता आपण रेडी किल्ल्यामध्ये. इथे खूप सुंदर स्ट्रक्चर आहे आणि खूप मोठा किल्ला आहे हा. पूर्ण बघा, हा वाडा आहे, सभा मंडप आहे, काही माहित नाही, पण हा पूर्ण अजून जसं तसं शाबूत आहे. सेम तिकडे त्या साईडला पण स्ट्रक्चर आहे. आता आपण मागे एक्सप्लोअर करूया काय. एक स्तंभ आहे उभारलेला. शिलालेख तर काही दिसत नाही काय लिहिलेलं, पण ठीक आहे, असेल. अजून एका स्ट्रक्चरच्या तिथे आलो आपण. हे बघा, हे बहुतेक चर्च वगैरे असेल त्या काळातलं. हा? असं लागून थोडी चर्चा असते. मग शेप तसा दिसतो ना तो. ते उतरत्या छपराचं. हा हा. या इकडे सुंदर आहे, अप्रतिम. डागडुजी केली पाहिजे ना हो, खूप सुंदर. हा, थोडं मेंटेन केलं ना तर बरं होईल. मस्त आहे. हे बघा, हे पण समाजगृह आहे. इथे पण एक हॉल आहे. किती मोठा किल्ला आहे यार. हलक्यात घेतला आपण. इथे थांबले होते वाटतं. हे बघा. हा, इथे पोल असणार. इथं आपला यशवंतगड म्हणजे रेडी रेडी किल्ला आपला बघून झालाय. आणि आता आपण एक्झिट करतो. बघा, एक्झिट डोअर पण छान आहे. ह्याला तीन ते चार गेट आहेत टोटल. यशवंतगड कंप्लीट. लास्ट वन इज तेरेखोल. तेरेखोल. बॅक टू मुंबई. आजचा आपला शेवटचा दिवस आहे. अजून एक किल्ला बाकी आहे. जवळपास आपण 30 किल्ले एक्सप्लोर केलेत. डे 6 म्हणजे रोजच्या याच्यामध्ये 5 ॲव्हरेज.
म्हणजे एवढं करून देखील आम्ही जिद्द नाही सोडली. हा, शेवटच्या दिवशी दोघांचे पाय गेलेले आहेत. अतिशय कष्टाने आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. बघा, हा ब्लिडिंग पण यायला लागले आता. 5-6 टाके पडले का? 11. अरे बापरे, 11 टाके पडले. चल, ती दिसते ती चिमणी आहे तशी, त्याच्यामध्ये बसायची. ते नाही का सिंड्रेलाचा स्टोरी असते, त्याच्यातून ते खाली बाहेर टाकतो वेणी. गोव्यातलं जरा क्लीन ठेवलं किती मस्त ठेवलं. आणि आपल्या महाराष्ट्रात क्लीन ठेवत नाही. इथे चर्च आहे, सेंट मेरी चर्च. पूर्ण मेंटेनन्स केलं नाही हो किल्ल्याचं. ह्या रूम दिल्यात ना लोकांना राहायला पण दिले. राहिला हा, हॉटेल आहे. तर आता आपण वरती आलो. इथे एक रेस्टॉरंट आहे आणि ह्या साईडला चर्च आहे आणि ही इकडनं तटबंदी आहे. याची तटबंदी पूर्ण समुद्राच्या साईडला जाते. तर आपलं फायनल झालेलं आहे टेरेकोल किल्ला. 360 व्ह्यू बघा. हॉटेलमध्ये कन्वर्ट केल्यामुळे बाकीचे पण लोक आहेत तिथे. हा, ह्याच्यावरती आमच्या कोकण गोवा. नाही कोकण अशा प्रकारे तेरेकोट किल्ला आम्ही एक्सप्लोर केलाय आणि महाराष्ट्राचे सागरी किल्ले आपले संपलेले आहेत. इधर देखील थोडा पुढे घ्या. वी डिड इट. या डन.